ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीने साजरा केला राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह। उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचारी व विभागांचा केला गौरव। राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या 55व्या वर्धापन दिनानिमित्त अंबरनाथ पश्चिमेकडील केमिकल झोनमध्ये असलेल्या ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीतर्फे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहा निमित्ताने पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमामध्ये औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा व नियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या कर्मचारी व विभागांचा यावेळी गौरव करण्यात आला। बुधवारी दुपारी कंपनीत झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, भाजपा नगरसेवक पवन वाळेकर, इंडस्ट्रियल सुरक्षा विभागाचे सहसंचालक सुरेश जोशी आदी उपस्थित होते। ब्लू जेट कंपनीचे प्लांट प्रमुख पोपट केदार, ऑपरेशन्स प्रमुख पी.सी. शेखर, EHS विजय सादिगळे आणि R&D प्रमुख राजेश सिंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांच्यासह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कंपनीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। कंपनीने सुरक्षिततेवर स्पर्धा देखील आयोजित केल्या होत्या, ज्यात चित्रकला, पोस्टर्स, हिंदी, मराठी आणि इंग्रजीमध्ये स्लोगन, निबंध, अग्निशमन आणि बचाव आदींचा समावेश होता। स्पर्धेतील विजेत्यांना कंपनीतर्फे सन्मानित करण्यात आले। आज ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीतर्फे सुरक्षा सप्ताहाचा आज बक्षीस वितरण समारंभ आहे। पूर्ण वीक त्यांनी सगळ्या पूर्ण स्टाफला ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्या बरेच विविध गेम्स पण घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये बरेच कर्मचारी त्यांना विजय झाल्याबद्दल त्यांचा आज प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे आणि खरंच खूप चांगला म्हणजे कार्यक्रम आज राबवलेला आहे आणि अशा प्रकारचंच प्रत्येक कंपनीने नॉर्म्स फॉलो केले पाहिजेत। कारण की मी आता बघते त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पूर्ण कंपनीमध्ये पूर्ण सेफ्टीचे नॉर्म्स 99% पूर्ण फॉलो केलेले आहेत आणि त्याच्यामुळे वर्षभर कुठलाही अपघात झालेला नाही आणि पुढे पण मला वाटतंय कुठलाही अपघात होणार नाही अशी त्यांचे पूर्ण मेजर्स आहेत आणि त्यासाठी सगळ्यांना मी शुभेच्छा। नक्कीच, कारण की MIDCचा एरिया नेहमीच आपण बघितलं गेलेला आहे, हेवी व्हेकल्स तिथे जात असतात आणि हे पूर्ण डांबरी रस्ते आहेत आणि त्यांची दुरावस्था आहे। तर नक्की आपण त्यांची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून पूर्ण अंबरनाथ शहरातल्या MIDC आहेत त्या एरियातल्या रोडचं काम आपण आता नक्कीच प्रस्तावित करूया।